मुंबईच्या राजकारणात, महाराष्ट्राच्या आंदोलनांमध्ये आणि टीव्ही डिबेटच्या रणांगणात एक नाव कायम अचानक समोर येतं. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते. कधी मराठी आरक्षणाविरोधात कोर्टात उभे राहतात, कधी एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन पेटवतात, कधी मनोज जरांगेंवर तुटून पडतात, तर कधी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करतात आणि आता थेट राज ठाकरेंना चॅलेंज देताना दिसतायत. पण प्रश्न हा नाही की सदावर्ते काय बोलले, प्रश्न हा आहे की इतक्या आक्रमकपणे बोलायला त्यांना बळ कोण देतं. कारण राज ठाकरे, उद्धव ठाकरे, मनोज जरांगे हे असे नेते आहेत ज्यांच्या एका हाकेवर लाखोंची गर्दी जमते, रस्त्यावर आंदोलनं उभी राहतात, राजकारणाचं तापमान बदलतं. आणि दुसरीकडे गुणरत्न सदावर्ते, ना मोठा पक्ष, ना हजारो कार्यकर्ते, ना निवडणुकीत मोठा जनाधार. मग तरीही हा माणूस इतक्या मोठ्या नेत्यांविरोधात इतक्या बेधडकपणे का बोलतो? आणि इथूनच सुरू होते महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात इंटरेस्टिंग कुजबूज. सदावर्तेंचा बोलवता धनी कोण? कारण महाराष्ट्राच्या राजकारणात एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागते. जो दिसतो तोच खेळाडू असतो असं नसतं. कधी कधी प्याद पुढे असतं, पण चाल कुणा दुसऱ्याची असते. म्हणूनच सदावर्तेंच्या प्रत्येक भूमिकेकडे आता वेगळ्या नजरेनं पाहिलं जातंय. मराठा आरक्षणाचा विषय आठवा. संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज रस्त्यावर उतरला होता. भावनिक वातावरण होतं, सरकार दबावाखाली होतं. पण त्या काळात कोर्टात उभं राहून मराठा आरक्षणाला सर्वात आक्रमक विरोध करणाऱ्यांमध्ये गुणरत्न सदावर्ते अग्रेसर होते. तेव्हा देखील चर्चा झाली होती, हा फक्त एका वकिलाचा लढा आहे की यामागे मोठं राजकीय गणित आहे. कारण मराठा आरक्षणाचा मुद्दा हा फक्त सामाजिक नव्हता, तो थेट राजकीय समीकरणं बदलणारा मुद्दा होता. मराठा आंदोलन तापलं की सरकार अडचणीत येतं. सरकार अडचणीत आलं की विरोधक मजबूत होतात. आणि म्हणूनच अनेकांना तेव्हाही वाटत होतं की सदावर्ते हे फक्त कोर्टात लढत नाहीयेत, ते कोणाच्या तरी मोठ्या राजकीय रणनीतीचा भाग आहेत. यानंतर आलं एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. मुंबईत आंदोलन, आझाद मैदान पेटलं होतं. सरकारवर दबाव वाढत होता. आणि या आंदोलनाचा चेहरा कोण होता? गुणरत्न सदावर्ते. पण गंमत बघा, आंदोलन जसजसं आक्रमक होत गेलं तसतसं त्याचा सर्वाधिक राजकीय फटका कुणाला बसत होता? महाविकास आघाडी सरकारला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि सदावर्ते रोज सरकारवर हल्लाबोल करत होते. त्या काळात देखील दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली होती. सदावर्ते हे फक्त आंदोलन करत नाहीत, तर ते कुणाच्या तरी राजकीय अजेंड्यावर काम करतायत. आणि इथूनच पहिल्यांदा एक नाव जोरात चर्चेत आलं, देवेंद्र फडणवीस. कारण महाराष्ट्रात एक परसेप्शन कायम राहिलाय, फडणवीस थेट जे बोलू शकत नाहीत ते काही लोक त्यांच्या वतीने बोलतात. आणि त्या यादीत गुणरत्न सदावर्तेंचं नाव वारंवार घेतलं जातं. हे आरोप आहेत, दावे नाहीत. पण राजकारण परसेप्शनवर चालतं. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात हा परसेप्शन खूप स्ट्रॉंग आहे. कारण सदावर्तेंच्या अनेक भूमिका बघितल्या तर त्या बहुतेकदा भाजपला पूरक दिसतात. विशेषतः देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय भूमिकेला 2024 मध्ये तर सदावर्तेंनी उघडपणे म्हटलं होतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावे. आता प्रश्न असा आहे की एखादा वकील एखाद्या नेत्याला सपोर्ट करू शकतो, त्यात गैर काही नाही. पण मग तोच वकील कायम विरोधकांवरच का तुटून पडतो? कायम त्या वेळी भाजपच्या राजकीय फायद्याच्या मुद्द्यांवरच का सक्रिय होतो? आणि आता तर सदावर्ते थेट राज ठाकरेंच्या विरोधात मैदानात उतरलेत. कारण महाराष्ट्रात सध्या रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीचा मुद्दा तापलाय. हा मुद्दा आणला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी. म्हणजे हा निर्णय शिंदे शिवसेनेच्या मंत्र्यांचा. पण गंमत बघा, सदावर्ते आक्रमक कुणावर झाले? प्रताप सरनाईकांवर नाही, एकनाथ शिंदेंवर नाही, तर थेट राज ठाकरेंवर. इथेच राजकारणाचा ट्विस्ट सुरू होतो. कारण राज ठाकरे या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतायत. मनसे मराठीच्या मुद्द्यावर रस्त्यावर उतरत आहे. आणि त्याच वेळी सदावर्ते राज ठाकरेंवर तुटून पडतायत. म्हणजे मुद्दा सरनाईकांनी काढला, वाद सरकारमुळे निर्माण झाला, पण टार्गेट केलं जातंय राज ठाकरेंना. का? हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात जोरात विचारला जातोय. कारण महाराष्ट्रात सध्या एक नवीन समीकरण तयार होताना दिसतंय. मराठी अस्मिता, हिंदुत्व, आक्रमक भाषणं, रस्त्यावरचं राजकारण या सगळ्यांमुळे राज ठाकरे पुन्हा चर्चेत येऊ लागलेत. त्यांच्या सभांना गर्दी वाढतीये, तरुणांमध्ये क्रेज कायम आहे. मनसेकडे आमदार नसतील पण कॅडर आहे, आक्रमक कार्यकर्ते आहेत. आणि भाजपला सर्वात जास्त भीती कुणाची वाटते? तर स्वतंत्र मराठी वोट बँक उभी राहण्याची. कारण मराठी
मतदार भावनिक झाला की मुंबई ठाणे पुण्यातलं राजकारण बदलू शकतं आणि म्हणूनच काही विश्लेषकांचं म्हणणं आहे की राज ठाकरे यांची वाढती आक्रमकता नियंत्रित ठेवण्यासाठी सदावर्तेंसारखे चेहरे पुढे केले जात आहेत. हे खरं आहे का याचा पुरावा नाही, पण राजकारणात टायमिंग खूप काही सांगून जातं आणि सदावर्तेंच्या प्रत्येक एंट्रीची टायमिंग खूप इंटरेस्टिंग असते. मनोज जरांगे आंदोलन करतायत, सदावर्ते अचानक समोर येतात. राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक होतात, सदावर्ते अचानक समोर येतात. उद्धव ठाकरे सरकार अडचणीत असतं, सदावर्ते अचानक आंदोलनाचं नेतृत्व करतात. म्हणूनच आता प्रश्न उपस्थित होतो की सदावर्ते हे खरंच इंडिपेंडेंट फायटर आहेत की महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक पॉलिटिकल टूल? आणि हा प्रश्न आता फक्त विरोधक विचारत नाहीये, तर सामान्य लोकही विचारू लागलेत. कारण महाराष्ट्रात जनता आता खूप पॉलिटिकल अवेअर झालीये. कोण कोणासाठी बोलतं, कोण कुणाच्या इशाऱ्यावर बोलतं, कुणाचा फायदा कुणाला होतो, हे लोक लगेच जोडायला लागलेत. आणि म्हणूनच सदावर्तेंचं प्रत्येक वक्तव्य आता फक्त वक्तव्य नाहीये, तर त्यामागे कोण हा प्रश्न उभा राहतो. जालन्यात मनसैनिकांनी त्यांच्या गाडीवर शाई फेकली, सुपारी फेकली, कारण मनसे कार्यकर्ते संतापले होते. त्यावर सदावर्तेंनी पुन्हा राज ठाकरेंना चॅलेंज केलं. मात्र इथेही एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांच्या मागे लाखो कार्यकर्ते आहेत अशा नेत्यांना चॅलेंज करण्यासाठी फक्त धाडस पुरत नाही, तर कुठेतरी राजकीय प्रोटेक्शन लागतं. आणि म्हणूनच महाराष्ट्रात आता एक वाक्य जोरात फिरतंय, सदावर्ते बोलतात पण स्क्रिप्ट कुणाची असते? कारण राजकारणात काही लोक फ्रंट फेस असतात आणि काही लोक रिमोट कंट्रोल असतात. आता सदावर्ते नेमकं कोण हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की, महाराष्ट्राच्या राजकारणात गुणरत्न सदावर्ते हे फक्त वकील राहिलेले नाहीयेत, तर ते आता पॉलिटिकल फिनोमेनन बनलेत. आणि या फिनोमेनन मागचा खरा डायरेक्टर कोण याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न महाराष्ट्र अजूनही करतोय. तुम्हाला काय वाटतं? गुणरत्न सदावर्ते यांचा बोलवता धनी कोण? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.